हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे पौर्णिमा आणि होळी. तर आज सर्व देवांना ना व्यवस्थित असं आहे ना आंघोळ वगैरे घालून घेतली. आणि त्यानंतर मग आता देवाऱ्यातही थोडी साफसफाई करून घेतली. आणि जी छोटी मोठी पितळाची ताटं होती ना, तर तीही व्यवस्थित आहे ना धुवून वगैरे ठेवलेली आहे. आणि आज सगळे जे तांदूळ ठेवलेले असतात ना श्रीयंत्राखाली, आणि अन्नपूर्णाच्या देवी आपण तांदळामध्ये ठेवतो तेही तांदूळ बदलायचे होते. कलशाच्या खालचेही तांदूळ आज बदलायचे होते, कारण आज पौर्णिमा होती. तर मग आज नवीन कलश पण स्थापना करायची होती. म्हणजे नारळ मी बदलत असते. तर मग आता कलश स्वच्छ धुवून वगैरे घेतला. आता मध्ये पाणी भरलं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता असं टाकलं. आणि त्यानंतर विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवू शकतात. तिथं मी आंब्याचे पानं ठेवले आणि त्यावर नारळ ठेवला. आणि त्यानंतर आता कलशावरती स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि नारळाला पण हळदी कुंकू लावलं. आणि त्यानंतर आहे ना कलशाची स्थापना करून घेतली आणि सर्व देवांची ना व्यवस्थित अशी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळे ना कुंचनची पण पूजा केली आणि छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी मोठी नाही काढत, कारण आरव इथं खेळतो ना, तर मग त्यामुळे तेव्हा सर्व रांगोळी पुसून टाकतो किंवा मग त्या रांगोळीबरोबर खेळत बसतो. तर छान अशी माझी पूजा करून झाली. आणि त्यानंतर आता होळीचा जो स्वयंपाक करायचा होता ना, तर त्याची पण तयारी करते. कारण माझा स्वयंपाक काय असा लगेच पटापट होत नाही, कारण आरव पण मध्ये त्रास देत असतो ना, मग अर्ध लक्ष त्याच्याकडं असं करत थोडंसं जसा वेळ मिळतो तसं स्वयंपाक करत असते. तर आता इथं कुकर मी डाळ 1-2 तास अगोदर आहे ना भिजत टाकलेली होती पाण्यामध्ये, चणा डाळ. आणि मग त्यामुळे ना 2-3 शिट्ट्यामध्ये डाळ आहे ना एकदम मस्त शिजते. आणि आता तूप पण करायचं होतं, कारण पुरणाच्या पोळीसाठी तूप लागणार होतं. तर मग तूप संपलेलं होतं, तर मग मी डायरेक्टच आता कढईमध्ये तो गोळा होता ना, तर तो कढईमध्ये ठेवून दिला नॉनस्टिकच्या. तर व्यवस्थित त्याचं आता तूप होईल. आणि त्यानंतर डाळ पण मस्त अशी चिकन शिजलेली आहे. तर आता इथं मी पुरण तयार करून घेते. म्हणजे तर आज गुळाच्या पुरणपोळ्या करायचं ठरवलं. मी साखर टाकत असते, तर म्हटलं गुळाच्या बनवू. तर आता पाव किलोसाठी मी पाव किलो म्हणजे त्यापेक्षा थोडासा आहे ना कमी गूळ टाकणार आहे. तर आता व्यवस्थित आहे ना डाळ गरम करायलाच मग मी आता कुकरमध्येच ठेवणार आहे. त्यातलं थोडंसं जे कटाची आमटी बनवायला आहे ना पाणी काढायचं होतं, तर ते काढून ठेवलं थोडीशी डाळ आणि ते पाणी. आणि जे बाकीची डाळ होती ना, तर त्याचं आता पुरण बनवून घेते. तर गूळ किंवा साखर डाळीमध्ये टाकला ना शिजलेला, तर थोड्या वेळ ना ते पातळ होतं. आणि जसजसं शिजतं ना मग तसं ते आटतं. तर आता मी डाळीमध्ये ना तर गूळ टाकून दिलेला आहे. आणि आता गॅस बारीक करून थोड्या वेळ आता शिजवून घेते. आणि तूप पण तयार होतं आहे, तोपर्यंत ना कणिक भिजवून ठेवते पुरणपोळीची. तर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी ना मैदा घेते. तर मग मैदा टाकला ना थोडासा, तर मग त्याच्याने ना पोळी अशी फाटत नाही. तर म्हणून मग 1 वाटी मी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा आणि थोडीशी हळद टाकते. आणि टाकून व्यवस्थित असा गोळा मळून घेते. कारण पीठ भिजवून ठेवलं ना, तर मग जेव्हा पोळ्या करायच्या राहतील ना, मग तेव्हा त्या अगदी भिजलेलं असतं, तर पोळी छान करता येते. तर इथं आता मी थोडंसं मीठ टाकते. तर 2 वाट्या मी घेतलेलं होतं, म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आणि थोडीशी हळद टाकली आहे. आणि आता पुन्हा व्यवस्थित असा गोळा मळून ठेवते, म्हणजे जेव्हा पोळ्या करायचं राहील त्यावेळेला मग कणिक भिजलेली असते. तर इथं पुरण पण झालेलं होतं थोडं थंड. तर आता मी ही पुरणाची चाळण आहे ना, याच्यानेच व्यवस्थित असं दाबून आहे ना, तर छान पुरण असं मऊ होतं.
म्हणजे असं गोळे वगैरे राहत नाही किंवा डाळ त्यात राहत नाही, तर पुरणाच्या चाळणीने व्यवस्थित असं पुरण तयार होतं. तर इथं मी आता पुरण तयार करून ठेवते आणि त्यानंतर मग मला बाहेर रांगोळी पण काढायची आहे आणि कणिक पण भिजेल आणि पुरण पण इथं करून साईडला ठेवते. आणि मग रांगोळी वगैरे काढली ना तर आणि उंबऱ्याची पण पूजा करायची होती, तर ते सर्व करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करते. तर पुरण वगैरे करून साईडला ठेवलं, कणिक पण आता भिजेल. तर तोपर्यंत आहे ना, आता आज पौर्णिमा आहे म्हणून आता इथं आज उंबऱ्याला हळदीचं लेपन करते. तर थोडीशी हळद घेतली, त्यात अष्टगंध, गोमूत्र आणि गुलाबजल टाकून आहे ना मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित असं लावून घेते. कारण नेहमी मी करत नाही, फक्त पौर्णिमा किंवा मग शुक्रवारी असं वाटलं तर मग तेव्हा करत असते. तर आता पूर्ण व्यवस्थित आहे ना उंबऱ्याला लावून घेते आणि या चांदीच्या पावलांवरती थोडंसं गेलं ना तरी नंतर कपड्याने पुसून घेता येतं, म्हणून मग थोडंसं मी डायरेक्टच करत होते, कारण मग ते बारीक जागा राहून जातात. म्हणून मग डायरेक्टच मी पूर्ण सर्व लावून घेतलं आणि त्यानंतर एक कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर इथं मी उंबऱ्याची आता पूजा करून घेते हळदी कुंकाने. तर खाली पण मी रांगोळीनं काढून घेतलेली होती आणि नंतर शेवटी उंबऱ्याची पूजा करत होते. आता रांगोळी मी मग छोटी खोळीची काढून घेतलेली बाहेर, कारण येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये येते, त्यामुळं मग पुसण्याची शक्यता असते. त्यामुळं मग मी साईडलाच अशी छोटीशी काढून घेतली आणि जी थोडी साईडला रांगोळी पडलेली होती ती पुसून घेते. तर रांगोळी उंबऱ्याचं लेपन करता भरपूर असा वेळ गेला, 1 तास तरी गेलेला असेल. आणि त्यानंतर आता मी पहिले ना पुरणाच्या पोळ्या करून घेते आणि मग नंतर भात वगैरे आणि कटाची आमटी आणि भजे आणि कुरडई वगैरे पापड तळायचे असतात. तर पहिले मी आता सर्व पुरणाच्या पोळ्या लाटून घेते आणि मग त्यानंतर कटाची आमटी आणि बाकीचा स्वयंपाक करते. तर चला आता मी पुरणाच्या पोळ्या ना करून घेते सर्व. पुरणाच्या पोळ्या माझ्या सर्व करून झाल्या आणि त्यानंतर मग आता कटाची आमटी बनवायची, त्यासाठी मसाला बनवायचा ना. तर मग मी इथं 2 कांदे घेतले, थोडंसं खोबरं घेतलं, अद्रक, लसूण आणि सगळं आता व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घेते आणि त्यात थोडेसे ना खडा मसाले टाकले. आणि जेव्हा मी मिक्सरवर पेस्ट करणार होती ना त्यावेळेला कोथिंबीर टाकली होती. तर आता हे मसाल्याचं जे कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे ना हे सर्व मी तव्यावर टाकलं आणि आता ते व्यवस्थित भाजून घेते. तर व्यवस्थित असं लालसर म्हणजे काळसर झालेलं आहे आणि त्यानंतर मग इथं आता पेस्ट करून घेतली आणि आता कटाची आमटी तयार करून घेते. त्यासाठी इथं कढई ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकते आणि इथं जी डाळ काढलेली होती ना तिच्यात पण थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण पाणी मी खूप जास्त नव्हतं काढलेलं, थोडंसंच होतं ना. आणि डाळ काढलेली होती तर त्यात 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि तोपर्यंत तेल पण गरम झालेलं होतं. जो मसाला वाटण केलेलं होतं ना तर ते तेलात टाकलं आहे आणि आता तेल सुटेपर्यंत परतवून घेते आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर कटाची आमटीची टेस्ट आहे ना छान लागते. आणि आता मसाला तर वाटण जे तेलात परतून झाल्यानंतर आहे ना इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा ना गरम मसाला टाकला आहे, जसं आपल्याला तिखट आवडतं त्याप्रमाणे. आणि पुन्हा व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतवून घेते आणि त्यानंतर मग इथं जे पाणी काढलं होतं आपण कटाच्या आमटीसाठी डाळीचं, तर थोडीशी डाळ आणि ते पाणी टाकलं, त्यामुळे ना डाळीची टेस्ट खूप छान लागते.
आणि इथं अंदाजानुसार मी मीठ टाकून घेतलं आहे ना. आता 5-10 मिनटं उकळी येईपर्यंत आपण व्यवस्थित आमटीला उकळू द्यायचं, म्हणजे आमटीची जी टेस्ट आहे ना कटाच्या ती छान लागते. आणि थोडीशी मी तर कोथिंबीर टाकली आहे. आणि आता 10-15 मिनटं ना उकळवू देते आणि त्यानंतर मग गॅस बंद करेल. तर पुरणाच्या पोळ्या कटाची आमटी म्हणजे झालेलंच होतं. पण जे तूप बनवायला ठेवलेलं होतं ना तर ते काढून घेते. कारण मग मी तसंच वाटीत थोडंसं काढून घेतलं होतं पुरणाच्या पोळ्यांसाठी. पण आता ते गाळून डब्यामध्ये ठेवते, कारण आता पुन्हा इथं जो खूप पसारा झालेला आहे ना, सर्व किचनवरची भांडे वगैरे आवरावं लागतील. तर त्यापूर्वीच मी आता ते काढून घेते आणि त्यातली ती बेरी होती ना तीही काढून घेते आणि डबा व्यवस्थित ठेवते. तर स्वयंपाक माझा झालेला होता. तर खाली सोसायटीत ना होळी लावत होती. तर मग थोडा वेळ खाली आलो होतो इथं बघण्यासाठी की काय करताय. आणि जे पूजेचं ताट होतं ना ते तयार करून ठेवलेलं होतं. तर आता सोसायटीतले ना हळूहळू सगळे जमायला लागलेले होते. तर तुम्ही बघू शकता आमच्या इथलेही सर्व बायका आलेल्या होत्या खाली. तर मी पण तयारी करून आलेली होती. तर चला आता पूजा वगैरे करते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते का आमच्या इथली होळी कशी. अरे फोटो काढला असता ना तिकडे, इकडे खेळायला सांग ना तिकडून फोटो काढा. ए अनु, अनु मम्मा तुझं ते झाडीचं हे सांभाळ. ओरडू नको. सगळं दोन्ही हातानं. यानंतर सर्वांनी आरती वगैरे केली, दर्शन वगैरे झालं, नैवेद्य पण दाखवला आणि त्यानंतर मग आता वरती आली घरात. आणि चला आता भजे वगैरे तळते आणि आपण जेवायला येते, कारण आज होता गुरुवार. तर दोघांचा उपास असतो. तर आणि मस्त रबडी आणलेली होती, कटाची आमटी, कुरडई, भजे आणि पुरण पोळी, दूध, भात आणि भजे. तर असा होळीचा जो स्वयंपाक होता तो होता आणि होळीचा दिवस असा होता. तर चला आता जेवण वगैरे करतो. आणि त्याच्यानंतर हा जो थोडासा व्हिडिओ आहे धुलिवंदनचा, जो गंगेवरती आम्ही गेलो होतो. कारण गंगेवरती ना धुलिवंदनच्या दिवशी वीर नाचवतात. तर मग तेच आरवला घेऊन आम्ही बघण्यासाठी गेलेलो होतो. तर चला तिथं गंगेवरती आलेलो होतो ना, तर इथंच खूप मोठ्या होळ्या बनवलेल्या असतात. तर त्या होळीला चक्कर मारतात आणि वीर नाचवतात. तर आम्ही आता थोड्या वेळ इथं थांबतो.
तर चला आता इथं आरवला भरपूर असं फिरवलं आणि त्यानंतर आता घरी निघालो होतो. तर इथं आरवचा आवडता बलून भेटला. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.